कमळी मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कामिनीने कमळीला जाळ्यात अडकवण्यासाठी एक नवी खेळी खेळली असून यात कमळी स्वतःच संकटात सापडताना दिसतीये. एका बाजूला अनिका, रागिणी आणि कामिनी एका खोलीत एकत्र जमल्या आहेत. अन्नपूर्णा आजींच्या कपाटाच्या चाव्या आता कमळीकडे असल्याने तिचा काटा कसा काढायचा यावर कामिनीने एक प्लान आखला आहे. कामिनी म्हणते, म्हातारीच्या कपाटातून आपल्याला दागिने चोरायची काहीच गरज नाही, कारण ते दागिने आपोआपच चोरीला जाणार आहेत. जेव्हा रागिणी विचारते की हे कसं शक्य आहे, तेव्हा कामिनी तिला समजावून सांगते की कमळी आणि निंगी स्वतःच ते दागिने तिथून हलवतील आणि आपण त्यांना रंगेहात पकडून घराबाहेर काढू. दुसरीकडे अन्नपूर्णा आजी गाढ झोपेत असताना कमळी आणि निंगी त्यांच्या खोलीत चोर पावलांनी येतात. त्या कपाटातून पारंपरिक दागिन्यांचा तो मौल्यवान बॉक्स बाहेर काढतात. हे करताना कमळीचं मन थोडं द्विधा मनस्थितीत असतं. ती झोपलेल्या आजींना उद्देशून म्हणते, आजी, मला माफ करा. जर मी हे बरोबर करत असेल तर मला संकेत द्या आणि जर माझं काही चुकत असेल तर मला थांबवा. कमळीला वाटतंय की ती हे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी करत आहे, पण तिला कल्पनाही नाही की ती कामिनीच्या रचलेल्या जाळ्यात अडकतीये. कमळी आणि निंगी तो दागिन्यांचा डबा घेऊन हॉलमध्ये येतात आणि देवी आईच्या मूर्तीजवळ पोहोचतात. त्याच वेळी पायऱ्यांवर आधीच डबा धरून बसलेल्या कामिनी, रागिणी आणि अनिका तिथे येतात. अनिका अचानक हॉलचे लाईट सुरू करते. अचानक झालेल्या या प्रकाशामुळे कमळी आणि निंगी पूर्णपणे हादरून जातात. एकीकडे अनिका आणि रागिणीच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू आहे, तर दुसरीकडे कामिनी आपल्या करड्या नजरेने कमळीला जाब विचारण्यासाठी सज्ज झालीये. आता कमळी या चोरीच्या आळातून स्वतःला कशी वाचवणार हे पाहणं रंजक ठरेल. पुढील भागात काय होईल? कमळी या मागचं खरं कारण सांगू शकेल का? अन्नपूर्णा आजी कमळीवर विश्वास ठेवतील की कामिनीचा डाव यशस्वी होईल? हा प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.